मुंबई में मीडिया से बातचीत में नेत्री किशोरी पेडनेकर ने राज्य में जारी नगर पालिका परिषद और नगर पंचायत चुनाव को लेकर गंभीर आरोप लगाए। उन्होंने कहा कि बुल्डाना और अन्य क्षेत्रों में बोगस मतदाता सक्रिय है और संजय गायकवाड़ के पुत्र कुणाल गायकवाड़ ने उनका सहयोग किया। कांग्रेस ने इस मामले में एफआईआर दर्ज कराने की मांग की। पेडनेकर ने यह भी आरोप लगाया कि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जब मालवन दौरे पर गए थे तब वैभव नाइक 2 बैग लेकर आए थे, जिनमें क्या था यह सवाल बना हुआ है। उन्होंने चुनाव आयोग की कार्यप्रणाली पर भी सवाल उठाए और मतगणना में संभावित देरी पर नाराजगी व्यक्त की। आइए सुनते हैं आगे और क्या कहा कुछ पेडनेकर ने। खरं म्हणजे ज्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीपासूनच या सगळ्याची बोगस वोटर, मशीनमध्ये घोटाळा असे प्रचंड आरोप हे महाराष्ट्रातनं देशातनं व्हायला लागले। आमदारांची मुलं दस्तूरखुद्द आमदार लोकांना सांगायला लागलेत, तुला बघून घेईन, तुला कापून टाकीन, कोण मोबाईलच आतमध्ये नेतोय आणि त्या मतदारांना धमकवतोय, ह्याच्यावरती मतदान करा। काय चाललंय काय या महाराष्ट्रात? हा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र, हा प्रगतशील महाराष्ट्र, या महाराष्ट्रात चाललंय काय असा आता प्रत्येक नागरिक प्रश्न विचारतोय। ज्याने बीजेपीच्या बॅगा उघड्या केल्या ते स्वतः होते। आता त्या बॅगांमध्ये डायपर होते का लहान मुलांचे, का नेमके काय होते? कुठलं असं साठवून ठेवायचंय? आणि त्या 2 बॅगा तिथल्या असलेल्या पोलिसांनी किंवा बाकी कोणी चेक केले तर त्यांनी रिपोर्ट का नाही दिले? त्यामुळे सगळं संशयास्पद आहे आणि सगळं गडबड आहे। राणे विरुद्ध राणे परिवारातलं दोघंही वडिलांपेक्षा कारकिर्दीनी मोठे समजतायत। एकाला भाजपमधनं अभय मिळतंय, एकाला शिंदे गट मधून अभय मिळतंय। त्यामुळे वाटेल तसे बॉलिंग बॅटिंग चालू आहे। सगळ्या लोकांनी तिथल्या सिंधुदुर्गातल्या लोकांनी कानात बोळे घातलेत का? कळत नाहीये का? वळत नाहीये का? तुम्ही घाबरताय का? आणि घाबरणार असाल तर असे तुम्हाला सारखे घाबरणारे भेटणार आहे। त्यामुळे जागे व्हा, जागृत व्हा आणि योग्य ठिकाणी मतदान करा। मी याच्यावर काही नाही बोलणार, कारण कोर्ट पण ज्या पद्धतीने निकाल देत आहे आणि त्याच्यानंतर जी काय हालचाल राज्याची होते ते कळतच नाही लोकांना हे नेमकं चाललंय काय। त्यामुळे आज 2 तारीख आणि तुम्ही 18 दिवसानंतर किंवा 19 दिवसानंतर रिझल्ट लावणार। धन्य आहे हा महाराष्ट्र आणि धन्य आहे हा महाराष्ट्राचं सरकार। ते बेशिस्त होते म्हणून 2022ला पळून गेल्यानंतरची त्यांची जी वक्तव्य आहे, पण त्यांना अभय मिळतंय ना सरकारचं। त्यामुळे बेशिस्त आमदारांवर या सरकारमध्ये कारवाई करणारा एकही योद्धा, ज्याला म्हणतो ना ज्यांच्या मनातला किंवा ज्यांच्या शरीरातला जो पुरुष म्हटला जातो, तो ठाई नाही।